आणि आता एक दुःखद बातमी समोर येते। शालिनीताई पाटील यांचं निधन झालेलं आहे। माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटलांच्या त्या पत्नी आहेत। मुंबईमधील माहीम निवासस्थानी त्यांचं निधन झाल्याची माहिती समोर येते। अंत्यसंस्कार साताऱ्यामध्ये त्यांच्या मूळ गावी पार पडणार आहेत अशी देखील माहिती समोर येते। माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई यांचं निधन झालेलं आहे। त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे। मुंबईमधील माहीम या त्यांच्या निवासस्थानी त्यांचं निधन झालं। साताऱ्यामधील त्यांच्या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। मुंबईतील माहीम निवासस्थानी त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे। साताऱ्यामध्ये त्यांच्या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडणार आहेत। राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या त्या पत्नी आहेत शालिनीताई पाटील यांचं दुःखद निधन झालंय। तर साताऱ्यातील त्यांच्या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कारही पार पडणार आहेत। माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांचं निधन झालेलं आहे। मुंबईमधील माहीम निवासस्थानी त्यांचं निधन झालंय। तुषार तपासे आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत। तुषार, शालिनीताई यांचं निधन झालेलं आहे, दुःखद अशी ही बातमी आहे, काय सांगाल? नक्कीच धक्कादायक बातमी म्हणावी लागेल, दुःखद बातमी म्हणावी लागेल। खरं तर शालिनीताई पाटील या कोरेगावमध्ये असताना जर्डेश्वर सहकारी साखर कारखाना हा अनेक वर्ष त्यांनी स्वतःच्या ताब्यात ठेवला होता आणि तो एकदम चांगल्या पद्धतीने तो चालवला होता आणि त्याच्यासाठी त्यांनी बरेच वर्ष तो कारखाना ज्यावेळी त्यांच्याकडून तो गेला त्यानंतर तो कारखाना परत ताब्यात मिळवण्यासाठी त्यांनी अनेक वर्ष तो लढा दिला। मात्र तो लढा कुठेतरी अपयशी झाला आणि आता आपल्याला जी माहिती मिळतीये किंवा त्याच्यातनं आपल्याला समजते की त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे। एकूणच त्यांचं पार्थिव आता सातारला आणलं जाईल, कोरेगावला आणलं जाईल आणि त्या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल आणि त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील। निश्चितच धन्यवाद तुषार या सविस्तर माहितीसाठी। तर साताऱ्यातील त्यांच्या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत अशी माहिती समोर येते। मुंबईतल्या माहीम निवासस्थानी शालिनीताई पाटील यांचं निधन झालेलं आहे।